द साऊंड इज मिसिंग. इथे ते समजून सांगताय ते मल्च आहे बघा, त्यांनी खड्डा खांदलेला आहे, त्याच्यावरती तो सांगतोय की तुमची बाग इरिगेटेड आहे, ओव्हर इरिगेटेड आहे, काय आहे. आणि तो आता इथं अतुल आय थिंक बाबरांच्या बागेत आहे, ते समजून ते बघा, ते जो इकडचा मुलगा जे काढत होता ना, की तुमच्या सूक्ष्म मुळ्या ह्या वरच्या भागात आहे, तर हा मल्च ठेवा ज्यावेळेस तुम्ही छाटणी कराल त्यावेळेस. आय थिंक अतुलच्या बागेला माल नव्हता यावेळेस, बरोबर आहे, त्यांनी छाटायला लावली बाग लगेच. तर त्याचं म्हणणं आहे की ते मल्चिंग तसंच ठेवा, तो ते समजून सांगत होता, ते आवाज येत नाहीये. तर ते उघडल्यानंतर वरची लेअर जी आहे 15 सेंटीमीटरची, ती व्यवस्थित ठेवा, त्याची व्यवस्थित काळजी घ्या, हे तो या व्हिडिओत सांगतोय, समजून सांगतोय तो तिथे. तर ते दाखवायचं होतं. आणि खड्डा पाणी चेक करायचं, दरवेळेस असा खड्डा घ्यायला लागतो दरवेळेस. ऐक ना, त्या ह्याचं काय सांगायचं का? माईक घ्या तिथे, तिथलं माईक घ्या. इंटरॅक्टिव्ह ते त्यांचं मत होतं की 10 सेंटीमीटरवर मुळी चेक करा, 20 सेंटीमीटरवर मुळी चेक करा आणि 30 सेंटीमीटरवर मुळी चेक करा. म्हणजे कुठली मुळी किती ऍक्टिव्ह आहे हे त्यांना सांगायचं होतं. याच्यामध्ये त्यांनी अजून सूक्ष्म मुळे म्हणजे तुमच्या ज्या तंतुमुळे आहेत त्या कुठे आहेत त्या चेक करायला सांगितलं. 10 सेंटीमीटर वरच्या लेअर मध्ये किती आहेत, त्याच्या खालच्या लेअर मध्ये किती आहेत, त्याच्या खालच्या लेअर मध्ये किती आहेत, हे त्यांनी चेक करायला सांगितलं. यू टोल्ड दॅट राईट हिअर, द फर्स्ट 10 centimeters, the next 10 centimeters and the next 10 centimeters. So what was your observation? Okay, there you can see all the fine roots, and you see the nice in Atul's field, the nice mulch cover, which is protecting those roots from the direct sunlight. So when he's pruning, those roots are under cover; they're under protected. So it's important to keep that top layer moist. And keep those fine roots alive so that they don't die off with the excessive heat when it's pruned and the direct sunlight. ते मगाशी त्यांनी ते सांगितलं, तेच तो सांगतोय की इथं चांगले सूक्ष्म मुळं आहेत आणि ती मल्चिंगने व्यवस्थितपणे झाकलेली, तर ते व्यवस्थितपणे झाकून घ्या हे सांगण्यासाठी ते मल्चिंगचे गड्डे पडलेले आहेत, तो ते समजून सांगतोय. याचं पुढचं प्रेझेंटेशन लाव ना मित्र.